पारनेरसह श्रीगोंदा तालुक्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सिस्पे कंपनीचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। याबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठोकळ हे वारंवार पाठपुरावा करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। त्यांच्यासह गुंतवणूकदारांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय। मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत कारवाईचं आश्वासन दिलंय। आमच्या जिल्ह्यामध्ये मोठे फ्रॉड झालेले आहेत। या सगळ्या मोठ्या कंपन्या तयार झाल्यात। सिस्पी आहेत, ग्रोमोन आहेत, क्लासिक, ब्रिज सोल्युशन आहेत। इथं बसणारे हजारो लोकांचे पैसे बुडाले आणि या पाठ्यामध्ये कोण आहे मी सांगण्याची गरज नाही। राजकीय वरदहस्त आहेत, दिल्लीला गेलेत, त्यांच्या नेत्याला घेऊन गेलेत, देशाचे गृहमंत्र्यापर्यंत भेटण्याचा ते प्रयत्न केला। आमची विनंती साहेब असेल की या हजारो लोकांच्या ज्या काही गुंतवणूक त्या ठिकाणी बुडाली, 5-5 हजार कोटी रुपये साहेब त्यात गुंतलेले आहेत। आमची मागणी आहे की आपण सीबीआय मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार आहे। घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे। हे खरं आहे, काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातून गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे। त्यांना आम्ही सोडणार नाही। तुमची जी मागणी आहे की याला सीबीआयकडे दिलं पाहिजे, निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे सीबीआयच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या। हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे। सिस्पे इन्फिनिटी घोटाळा हा नगर, अहिल्यानगर, महानगर, दक्षिण तसेच उत्तर तसेच पुणे शहर या भागात झालेला हा 3 ते 4 हजार कोटींचा मोठा घोटाळा आहे आणि याच्यावर जेव्हा केसेस व्हायला लागल्या पोलीस स्टेशनला, त्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये दिरंगाई व्हायला लागली। तर सदर दिरंगाईबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याच्यामध्ये टाळाटाळ व्हायला लागली। नंतर असं लक्षात आलं की काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होतोय। ते राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या घोटाळ्याबाबत सविस्तर असं निवेदन देण्यात आलं आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री साहेबांनी याबाबत लक्ष घालत आपण या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत करू असं मला आश्वासित केलेलं आहे। आपल्या या लढ्याला माननीय गुलेताई तसेच समृद्धी गुले यांनी मोठ्या प्रमाणात ताकद दिली व हा लढा यशस्वीरित्या पार पडत आहे आणि लवकरच या घोटाळ्याची सीबीआय चौकशी होऊन जे राजकीय मासे आहेत हे याच्यात गळावे लागतील अशी मी निश्चित आपल्याला खात्री देतो। प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर।